स्वयंपाकघरातील अगदी साधे जिन्नस वापरून अवनचा वापर न करता कढईमध्ये केलेल्या जिभेवर ठेवताच विरघळतील अशा मार्बल चॉकलेट कुकीज। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलं घरी असतात, दर 10-15 मिनिटाला त्यांना भूक लागते, मग त्यांच्या आवडीचं काहीतरी करायलाच लागतं। त्यातही आपली सोय असावी म्हणून आपण जास्त दिवस टिकणारं काहीतरी बघतो। म्हणूनच आज आपण महिनाभर टिकणाऱ्या चॉकलेट कुकीज किंवा चॉकलेट बिस्किट्स करतोय। कढईमध्ये करा किंवा ओव्हनमध्ये, दोन्ही पद्धती सांगितल्यात। करायला इतक्या सोप्या आहेत ना की मुलांना सुद्धा मदतीला घेऊ शकता आणि फार पसारा मांडायचा नाहीये, त्यामुळे मुलं सुद्धा अगदी उत्साहाने करतील। रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी, चला करूया। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण मुलांच्या आवडीचे कुकीज म्हणजे बिस्किट्स घरच्या घरी कसे करायचे ते बघणार आहोत। आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपल्याला मुलांना काहीतरी करून ठेवायचं असतं की कारण मुलं घरी असली की दिवसभर काही ना काहीतरी खायला मागत असतात। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या कुकीज किंवा बिस्किट्स करतोय। याला तुम्ही नानकटाई सुद्धा म्हणू शकता। इथं मी मैद्यापासून या कुकीज करणार आहे, पण तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरी सुद्धा अगदी हीच प्रोसेस आणि हेच प्रमाण तुम्ही वापरू शकता। एकदम खुसखुशीत तोंडात विरघळणारे हे बिस्किट्स आपण ओव्हनचा वापर न करता कढईमध्येच करू शकतो। कढईमध्ये कसं करायचं हे तर मी सांगणारच आहे, पण ओव्हनमध्ये करायचं असेल तर त्याचं सुद्धा टेम्परेचर मी पुढे देईनच। पण कुठलाही पदार्थ ज्यावेळी आपण बेक करतो म्हणजे बेकिंग करत असताना प्रमाण व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे इथं मी दोन्ही प्रमाण दिले, वजनी प्रमाण सुद्धा दिलंय, वाटीचं सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे तुमचा पदार्थ चुकणार नाही, अगदी परफेक्ट होईल। तर त्यासाठी आधी वजनी प्रमाण काय आहे ते बघू। तर इथं मी घेतलाय पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम मैदा, त्यासाठी लागेल 150 ग्रॅम पिठी साखर, 150 ग्रॅम साजूक तूप आणि लागेल तसं दूध घ्यायचं आहे आपल्याला। आणि वाटीचं प्रमाण म्हणाल किंवा कप मेजरमेंट म्हणाल तर 2 कप मैदा घेतलाय। मैदा भरत असताना हलक्या हाताने दाबून भरायचा, एकदम भुसभुशीत भरू नका किंवा खूप दाबून भरू नका। 2 कप मैदा, त्यासाठी 1 कप पिठी साखर, पाऊण कप साजूक तूप। वाटीच्या प्रमाणात घेताय तर तूप घेताना वितळवून मग मोजायचं, घट्ट तूप मोजायचं नाही, आणि लागेल तसं दूध वापरणार आहे आपण। त्याचबरोबर इथं मी घेतली 2 टेबलस्पून कोको पावडर, कारण आज आपण असे मिक्स कुकीज करतोय, तुम्हाला पुढे कळेलच। पाव टीस्पून बेकिंग पावडर घेतली आहे, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेतलाय आणि 2 चिमूट मीठ लागणार आहे। आता इथं मी एक परात घेतली, यामध्ये आपल्याला हे तूप काढायचं आहे। हे तूप याच्यात काढलं, आता यामध्येच आपल्याला घालायची पिठी साखर आणि याला आता चांगलं मिसळून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघाल ना तर तुपामुळं याचा रंग असा पिवळसर आलाय। आता आपल्याला इतकं याला फेटायचं आहे, साधारण 3 ते 4 मिनिटं याला हाताने चांगलं फेटून घ्यायचं की याचा रंग असा पांढरट व्हायला पाहिजे। तर एक परातीमध्ये किंवा मोठं ताट घ्या, म्हणजे व्यवस्थित फेटता येतं, हात पण जास्त दुखत नाही। बोल वगैरे घेतला की मग हात दुखून येतो। तर परात अशी घ्या, याच्यात हे काढा आणि याला 4 ते 5 मिनिटं चांगलं फेटून घ्या। तर एक 5-6 मिनिटं मी याला फेटून घेतलंय आणि हे थोडंसं असं फिकट झालंय, फक्त चांगलं कंबाईन व्हायला पाहिजे। आता यामध्ये घालायची आहे बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि किंचित मीठ। याला परत मिक्स करून घेऊ। तर याच्यामध्ये आपण सगळं साहित्य मिसळलं। आता यामध्ये घालायचं आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ घेणार असाल तर गव्हाचं पीठ। लगेच सगळा मैदा मी घालत नाही आहे, मला माहिती हे प्रमाण अगदी बरोबर आहे, पण मी अंदाज घेत घालते। फक्त एक लक्षात घ्या, हे मिक्स करत असताना ना असं कणिक मळतो तसं याला मळायचं नाही, फक्त कंबाईन करायचं। तर हा सगळा मैदा इथं मी मिक्स केला। तुम्हाला वाटलं की हे खूपच असं सैल होतं आहे तर अजून थोडा मैदा वाढवू शकता, पण शक्यतो हे प्रमाण अगदी बरोबर आहे। थंडी असेल तर कदाचित कंबाईन व्हायला थोडासा वेळ लागतो, उन्हाळ्यामध्ये अगदीच व्यवस्थित पटकन कंबाईन होतं, कारण थंडीत काय होतं ना तूप थोडंसं असं पटकन थिजलं जातं आणि मग मळायला थोडंसं अवघड वाटतं। तर याला आता आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे असं भाकरी मळतो तसं करायचं नाही, तर फक्त याला कंबाईन करत जायचं अशा प्रकारे। जर तुम्ही याला खूप मळत गेलात ना तर याच्यातलं तूप रिलीज होईल आणि परत ते खूप जास्त पीठ पातळ होणार। तर याला आपण कंबाईन करून घेतलेला आहे। सगळा मैदा या मिश्रणामध्ये चांगला एकजीव झाला आहे, पण हे ना असं दाबल्यावर तुम्हाला वाटते पण याचा गोळा करता येत नाही आहे। याचा अर्थ याच्यात अजून थोडंसं काहीतरी लिक्विड हवं, म्हणूनच आपण हे दूध घेतलं होतं। आता हे दूध तुम्हाला कितपत लागेल हे सांगता येत नाही, तरी पण अंदाजे 2 ते 3 टेबलस्पून। हिवाळा उन्हाळा जसं सीझन आहे त्यावर दुधाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होईल। आता हे दूध घालून याला चांगलं एकजीव करूया। तर हे बघा आपण याला मळून घेतलेलं आहे आणि मी मुद्दामूनच काय केलं याचे 2 भाग करून घेतलेत।
आता यातला एक भाग आहे ना जो आपण असाच ठेवून घेऊ, म्हणजे हे कुकीज करण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालं आहे. फक्त याला मी झाकून ठेवते आहे. आणि तुम्हाला जर कन्सिस्टन्सी दाखवली तर हे बघा, ही अशी आहे, म्हणजे अगदी मऊसूत कणकेसारखं होत नाही, थोडेसे याला क्रॅक्स जातात. आता याचे सुद्धा मी 2 भाग केले. त्यातला एक हा पांढरा भाग मी असाच ठेवते आहे आणि उरलेला जो भाग आहे ना यामध्ये आपल्याला ही कोको पावडर घालायची. म्हणजे हे करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का, असं करायलाच पाहिजे असं नाही, पण मुलांना जरा चॉकलेट कुकीज आवडतात म्हणून मी चॉकलेट फ्लेवर असं मिक्स मार्बल कुकीज करते. तर याला आपण मिसळून घेऊया. आता काय हे आधीच थोडंसं कोरडं असतं, त्यात आपण ही पावडर घातली ना की अजून याला ड्रायनेस येतो, त्यामुळे आपण याच्यात थोडंसं दूध घालू. तर इथं मी एकूण पाव कप दूध घेतलं आहे. त्यातलं साधारण 3 चमचे दूध संपूर्ण डो मळण्यासाठी लागलं आणि आता याच्यामध्ये मी चमचाभर दूध घेते. तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं. तर हे बघा, आपण याला मिसळून घेतलं आहे. आता मी परत काय करते, या दोन्हीचे 2-2 भाग करून घेते. आपल्याला काय करायचे, याचे रोल्स करून घ्यायचे आहेत. हे जरा असं करताना तुटतं कारण याच्यामध्ये आपण तूप वापरलं आहे, बेकिंग पावडर वापरली ना, त्यामुळं ते बारीक रोल करायचे. व्हाईट ह्याचे पण रोल करूया. आता या सगळ्याला कंबाईन करायचं. याने काय होतं, असं व्हाईट आणि ब्लॅक मिक्स मार्बल कुकीज तयार होतात, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं. किंवा तुम्ही असंही थोडंसं प्रेस केलं की असं रोल करून घेतलं तरी चालेल. तर आपण याला एकत्र करून घेतलं आहे. आता आपण याचे तुकडे करू, म्हणजे आपल्याला याच्या कुकीज बनवता येतील. तुम्हाला जर असं हातावर करता येत नसेल ना तर एखादी पॉलिथिन घ्यायची आणि त्याच्यावर जरी गुंडाळून तुम्ही रोल केले ना, आपण मासवडीला कसं कापडात गुंडाळून करतो तसं पण चालेल. एकसारख्या कुकीज याव्या म्हणून आपण याचा रोल केला आणि मग याला कट करून घेतो आहे. तर हे बघा, ह्या असं हे तयार झालं आहे ना. आता याला आपल्याला फक्त गोल करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. अजून एक करून दाखवते. याच्यातनं असे शेड येते आणि मग म्हणून याला मार्बल कुकीज म्हणतात. तर इथं बघा, मी या सगळ्या कुकीज इथं करून घेतलेल्या आहेत. इथं मी अशा गोल आकारामध्ये केल्यात. आपण गुलाबजामुन कसे छोटे छोटे करतो किंवा रसगुल्ले करतो तशा आकारामध्ये. ज्यावेळी त्या बेक होतात ना, हलक्याशाच बसतात खाली, म्हणजे चपट्या होतात आणि पसरतात. तुम्हाला जर अजून चपटं करायचं आहे, चौकोनी आकारामध्ये करायचं आहे तरी पण करू शकता. तर इथं आपण जे प्रमाण घेतलं आहे ना पाव किलोचं, तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर 50 कुकीज तयार झाल्या. आणि जे पांढरा डो आपण ठेवला होता ना त्याच्यासुद्धा कुकीज इथं मी करून घेतल्यात. तर आपल्या कुकीज तयार झाल्या, तर त्याला बेक करायचं आहे. त्यासाठी इथं मी एक अशी खोलगट कढई घेतली, थोडी पसरट घ्यायची, असं वर उंच झाकण असेल असं काहीतरी झाकण ठेवायचं किंवा अशीच कढई घ्यायची आणि ती एक 10 मिनटं मध्यम आचेवर तापवून घ्यायची. तर ही कढई चांगली तापलेली आहे, त्यामुळं जरासं सावकाश करायचं, काळजी घेऊन. आता गॅस मी कमी करते आहे. आता हे माझं ढोकळ्याचंच भांडं आहे, त्यामुळे ही ढोकळ्याचीच प्लेट मी यामध्ये ठेवते. तुमच्याकडे जर अशी कढई असेल साधी तर एखादी रिंग ठेवा खाली आणि वर एक ताटली ठेवा. आता या ताटलीवर मी काय केलं आहे, ही प्लेनच ताटली आहे, याच्यावर मी बटर पेपर लावला आहे. आता या कुकीज याच्यामध्ये बेक करायला ठेवायच्या. तर कुकीज ठेवत असताना थोड्या अंतरावर ठेवायच्या, कारण या थोड्याशा अशा फुलून येतात ना, मग एकमेकांना चिकटू शकतील. आणि एक पांढरी कुकी पण मी मध्ये ठेवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की दोन्ही कशा दिसतात. आता मी या एकदम गोल केलात ना, तुम्हाला जर हलका चपटा आकार द्यायचा आहे तरी पण चालेल. तर आपण सगळ्या कुकीज ठेवून घेतल्यात. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मध्यम किंवा एकदम कमी आचेवर, अजिबात गॅस मोठा करू नका नाही तर कुकीज नीट होणार नाहीत. एकदम कमी आचेवर 20 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. किंवा थोडासा वेळ जास्त किंवा कमी लागू शकतो, मी तुम्हाला शेवटी सांगेनच. आणि जर तुम्ही अव्हनमध्ये करताय तर तुम्हाला अव्हन प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या कुकीज ठेवल्यानंतर 180 डिग्रीजला 20 ते 21 मिनिटासाठी किंवा कुकीज तयार होईपर्यंत बेक करून घ्यायचं आहे. एक 15 मिनिटं होत आलेली आहे आणि याला आपण चेक करूया. तर हे बघा, तुम्हाला आता दिसत असेल की हे असे बेक झालेले आहेत आणि थोडेसे फुगलेले आहेत. फक्त आता बऱ्यापैकी बेक झालेत, मला वाटते 20% फक्त बेक व्हायचे राहिलेले आहेत. तुम्हाला मी खालून दाखवते. हे बघा, अजून असा
खूप जास्त खालून बेक झालेले नाही आहेत, नाहीतर रंग असा ना थोडासा डार्क पाहिजे. हे बघा इथे एकदम फिकट रंगावर बेक झालेले आहेत. मला वाटते अजून एक 5 ते 7 मिनिटं याला असंच ठेवूया. म्हणजे मग काय हे वरचं जे आहे ना ते थोडंसं असं खुसखुशीत होईल आणि मग आपण परत चेक करू. तर मंद आचेवर अजून मी एक 5 मिनिटं ठेवून देते. तर अजून एक 7 मिनिटं म्हणजे बरोबर 22 मिनिटं झालेली आहेत. आपण याला चेक करू आणि मला वाटतं की या झालेल्या आहेत. हे बघा हे वरून ना असं थोडंसं क्रॅक झाल्यासारखं होतं आहे आणि वरून एकदम कोरडं झालं आहे. मग अशी कसा ओलावा लागत होता ते ओलसर होतं, आता पूर्ण ड्राय झालेलं आहे. आणि अजून एक ओळखण्याची खूण म्हणजे हे बघा हे ना अशा रंगावर खालनं शेकलं गेलं पाहिजे. तुम्हाला रंग कळत असेल, हे खूप गरम आहे त्यामुळे मी चमच्याने दाखवते. हे बघा अशा रंगावर किंवा यापेक्षा किंचित थोडासा डार्क रंग आला की समजायचं या कुकीज तयार झालेल्या आहेत. आता याला ही प्लेट आहे ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि अशीच आपण जे उरलेल्या कुकीज आहेत त्या बेक करून घेऊयात. फक्त लक्षात घ्या कुकीज बेक झाल्यानंतर त्या गार व्हायला 1 ते 1.5 तास लागतो, तेव्हाच आपण याला हाताळायचं आहे. कारण जर तुम्ही गरम गरम असताना हाताळलं तर त्या तुटू शकतात. तर आता मी याला बाहेर काढते आणि दुसरी प्लेट लावून बाकीच्या ज्या कुकीज आहेत त्या बेक करून घेते. तर इथं आपल्या सगळ्या कुकीज बेक करून पूर्णपणे गार झालेल्या आहेत आणि या कुकीज मी रात्री करायला घेतल्या होत्या. सगळ्या बेक करून घेतल्या पण गार व्हायला वेळ लागणार होता म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते. तर हे तुम्ही बघू शकता कुकीज काय सुंदर तयार झालेल्या आहेत आणि दिसायला पण बघा किती मस्त दिसत आहेत. आणि हे बघा ही जी आपण मार्बल कुकी केली आहे ना ज्याच्यात चॉकलेट मिक्स आहे त्याचं टेक्स्चर तुम्ही बघाल तर हे बघा असं छान आलेलं आहे. खालून मस्त बेक झाल्यात आणि वरूनसुद्धा छान बेक झालेला आहेत. आणि जर तुम्ही फक्त पांढऱ्या रंगामध्ये करताय तर ही बघा ही सुद्धा छान बेक झालेली आहे आणि याचा रंग बघा असा हलका तांबूस रंग आला पाहिजे पण टेक्स्चर तुम्हाला कळत असेल. मग जर तुम्ही पांढऱ्या रंगावर करताय तर रंग लक्षात ठेवा. आणि इथं आपण याच्यात कोको पावडर वापरली आहे त्यामुळे रंग थोडासा डार्क दिसतोय. तर मस्त अशा कुकीज तयार झालेल्या आहेत आणि या कुकीज करताना फार काही टेन्शनच नाही आहे. तूप आणि पिठी साखर मिसळायची, त्याच्यात बेकिंग पावडर मैदा या सगळ्या गोष्टी घालायच्या किंवा गव्हाचं पीठ पाहिजे तर ते घालायचं आणि गोल करून कुकीज बेक करायच्या. फक्त लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत की कढई किंवा ओव्हन आधी प्रीहीट करून घ्यायचा आणि त्याच्यावर बटर पेपरचं लायनिंग लावा, नसेल तर सरळ तूप किंवा तेल लावून घ्या आणि त्याच्यावर कुकी बेक करायच्या. शक्य असेल तर बटर पेपर लावाच कारण त्यामुळे ना रंग अगदी छान येतो. डायरेक्ट ताटावर ठेवलं तर थोडंसं डार्क येण्याची शक्यता असते. फक्त एकदम कमी आच ठेवायची, गॅस मोठा ठेवू नका. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर कुकी खालून तर व्यवस्थित बेक होतील पण वरून कच्च्या राहतात आणि करपूसुद्धा शकतात. आणि जर तुम्हाला वाटते की एका बाजूच्या कुकी थोड्याशा अशा जास्त बेक होत आहेत लवकर आणि दुसरीकडच्या कमी होत आहेत तर कढई किंवा ताट थोडंसं फिरवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुकीज बेक करायला ठेवल्यानंतर सुरुवातीचे 5 ते 7 मिनिटं उघडायचं नाही, नाहीतर मग बेकिंग पावडर तिचं काम व्यवस्थित करत नाही. तर हे बघा काय सुंदर कुकीज तयार झालेल्या आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या अशा मार्बल कुकीज, पांढऱ्या कुकीज पण केलेल्या आहेत. याचाही रंग तुम्ही बघाल तर अगदी सुंदर आलेला आहे. तर यातली एक कुकी मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा काय मस्त झालेली आहे. एकदम खुसखुशीत अशा कुकीज तयार झाल्यात. हे बघा अजिबात ओलसर नाही आहेत किंवा अजिबात कडक होत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही पण ही कुकीजची रेसिपी किंवा नानकटाई किंवा मार्बल कुकीज किंवा बिस्किट्स नक्की करून बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना काहीतरी वेगळं खाण्यासाठी. आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.